या चलो आ येस, काय सांगतील? आज तुम्ही कलेक्टर ऑफिसला आलेला आहे, काय विषय आहे? हा विषय असा आहे की LAR 151/2006 वाकोद प्रकल्पा अंतर्गत हरिश्चंद टाटू, रूपचंद टाटू, श्यामलाल टाटू या लोकांच्या जमिनी 2006च्या अगोदरच ॲक्वायर झाल्या होत्या. त्याचा मोबदला त्यांना 2006 साली मिळाला होता. 2006 साली ह्यांनी एक LAR क्रमांक 151/2006 प्रकरण दाखल केलं. त्या प्रकरणामध्ये ते प्रकरण 2022 पर्यंत चाललं. त्या दरम्यान 2 पिटिशनर वारले, पिटिशनरचे मुलं सुद्धा वारले, इव्हन ॲडव्होकेट सुद्धा वारले. त्याचा निकाल 2022 साली लागला. 2022 साली निकाल लागल्यानंतर त्या निकालाची प्रत, वॉरंटबद्दल सर्व माहिती दिली आणि पैसे जमा करण्याची विनंती केली. या प्रकरणामध्ये वाढतं प्रलंबित्व आणि शेतकऱ्यांचे हाल बघून गव्हर्नमेंटने एक परिपत्रक सुद्धा काढलं की अशा प्रकरणात अपील दाखल करू नये आणि शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर द्यावे, नसता संबंधित कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होईल. हे असून सुद्धा 2022ला निकाल लागला, 6/8/2022ला निकाल लागला. परंतु आज रोजीपर्यंत 1 रुपया सुद्धा भरलेला नाही. त्या लोकांनी अर्ज केला, विनंती केली. त्याच्यामध्ये रूपचंद टाटूचे जे सुपुत्र आहेत त्यांचं बायपास झालं, त्यांच्या मुलीचं लग्न झालं, कर्जबाजारी झाले, अजून पैसे जमा केले नाही. शेवटी कोर्टाला विनंती केली, पत्रव्यवहार केला. शेवटी कंटाळून जाऊन हे आज रोजी वॉरंट काढलेलं आहे आणि आता वॉरंट काढल्यावर आता खुर्ची जप्त करण्याचा न्यायाधीशांनी हे आदेश केलेला आहे. त्यानुसार खुर्ची जप्त करायला आलेलो आहोत. कलेक्टर साहेबांची खुर्ची जप्त करायला आलेलो आहे. पत्र दिलेलं आहे आणि वॉरंटची प्रत सुद्धा दिलेली आहे. काय वाटतं तुम्हाला, इथपर्यंत येण्याची का गरज आहे? हे कर्मचारी अधिकारी काही काम करत नाही? आता मी कुणावर व्यक्तिगत आरोप करत नाहीये, परंतु 2006चं प्रकरण 22ला निकाल लागला. 3 वर्षात 1 रुपया भरला नाही. हो, 1 रुपया भरला नाही. या माणसाचं बायपास झालंय, 30 लाख कर्ज आहे, यांचे भाऊ वारलेत, वडील वारलेत. आता किती जण मरण्याची वाट पाहायची? आता किती रक्कम आहे? एकूण रक्कम 2,22,00,000 रुपये रक्कम आहे व्याजासहित. आणि ज्यावेळेस यांच्या हातात पडतील त्यावेळेस काय असेल ती पण सांगता येईल. जर आज खुर्ची जप्त केली नाही केली, काय वाटतं तुम्हाला, भेटणार केव्हा पैसे? आता कलेक्टर साहेब पण इथं नाहीयेत, कुणीच इथे नाहीये. आम्ही वाट बघत आहोत. आमची भिकाऱ्यासारखी अवस्था झाली. आमचेच पैसे असून आम्हालाच भिकाऱ्यासारखी वाट बघावं लागत आहे. कलेक्टर साहेबांकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला? मला कलेक्टर साहेबांकडनं हीच अपेक्षा आहे की कलेक्टर साहेबांनी लवकरात लवकर या गरीब शेतकऱ्यांचे पैसे जमा करावे व न्याय द्यावा. न्यायालयाने दिलेला आहे. न्यायाची अंमलबजावणीची अपेक्षा लवकरात लवकर कलेक्टर साहेबांकडून आहे. काय नाव आपलं? माझं नाव ॲडव्होकेट वीरेंद्र बारा. हे माझं नाव चंदन रूपचंद टाटू आहे. माझी जमीन गेलेली आहे ती धरणावाली. काय वाटतं, इतके वय झालेले आतापर्यंत तुम्हाला न्याय नाही भेटला, काय वाटतं? फार परेशान चालू आहे. आता काय करावं काय नाही काहीच काही कळणार. तरी आता ते न्यायालयाने जी दिलेली ऑर्डर आहे आणि 12 सरांनी मुख्य साहेबांनी जे डिसिजन घेतले आणि कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचले. आता थोडीशी अपेक्षा वाटते, आशा वाटते किंवा न्याय केलं, थोडी आशा वाटते भेटून पैसा आशा चालू झाली. काय नाव आपलं? माझं नाव चंदन रूपचंद टाटू आहे.